माते तुझे ध्यान आम्हासी राहो, तुझे नाम अमुचे मुखासी येवो। माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्या चरणास। ओम नमो नारायणाय सिद्धपुरुषाय ब्रह्मीभूत योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराजाय नमो नमः। ओम नमो नारायणी ब्रह्मीभूत माता प्रेमानंदीनाथ महाराजाय नमो नमः। नित्यानंदी स्वरूप तुमचे वायू सवे संचरे, ब्रह्मानंदी निमग्न असता तुची आता धावरे। सायंकाली तुम्हासी स्मरता विघ्नेची होती दूर रे, सिद्धनाथा येऊनी आता भक्तासी तू पावरे। सद्गुरु सिद्धनाथ महाराज की जय। परब्रह्म उभे दिगंतरी हो, मूर्ती कैसी साजे पृथ्वीवरी हो। दिगंबरी सर्व भस्मांग तेजे, समाधिस्थ स्वामी कृष्णानंद साजे। कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। योगीराज स्वामी ब्रह्मरूप ध्यानी, ओंकार नामे सदा धुंदमनी। असे सतत रेणुका ध्यान स्वरूपी, सदानंदी आनंद चिद्घनानंद मूर्ती। राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय। जगी साध्वी झाली प्रेमानंदी नाथा, कलियुगी ही धन्य धन्य माता। प्रेमाळू दयाळू अतिवार्द्र चित्ता, नमस्कार माझा प्रेमानंदीनाथा। प्रेमानंदीनाथ महाराज की जय। नित्यानुष्ठानी रमे जो तापसी, योगीराज स्वामींनी दिधले अधिकार पदासी। शक्तिदंड हाती भक्ता उद्धरण्यासी, नमस्कार माझा श्री उमाकांत मूर्ती। सद्गुरु अप्पा महाराज की जय। गुरुपरंपरेचं स्मरण या ठिकाणी आपण करतोय। आपल्या परंपरेतील परमपूजनीय यज्ञेश्वर गुरुजी या ठिकाणी आहेत, त्यांना वंदन करून आईसाहेबांच्या जीवनचरित्राच्या आजच्या दिवसाच्या चिंतनाला आपण आरंभ करूयात। आज 100-150 पेक्षा अधिक लोकांनी शक्ती सामर्थ्य परांबिका उपासना ग्रंथ या ग्रंथाचं पारायण संपन्न केलं। शक्ती सामर्थ्य परांबिका उपासना ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांचं आपल्यासाठी असलेलं संपूर्ण मार्गदर्शन आहे। नवे नवे ते स्वतः स्वामींचं स्वतःसिद्ध स्वरूप आहे। अशा शक्ती सामर्थ्य परांबिका उपासना ग्रंथाचं आपण पारायण सगळ्यांनी केलं। अनेक जण घरी करतो। श्रीमद देवी भागवताच्या 9व्या स्कंधावरती, 9वं स्कंद देवी भागवताचा हा हृदयस्थान मानला जातो। आणि अशा भगवतीच्या लीला वर्णन करणाऱ्या 9व्या स्कंदावरती स्वामींनी प्राकृत भाषेमध्ये जी टीका लिहिली ती श्री शक्ती सामर्थ्य परांबिका उपासना ग्रंथ या नावाने आपल्यासमोर स्वामी त्या ग्रंथरूपाने आहेत। अशा भावनेनं आपण ती पारायणप्रत घरी आपण नित्य पारायणात ठेवत असतो, आपण त्याचं चिंतन करतो। त्या पारायणाच्या प्रतीच्या निमित्ताने जर कधी वाचण्यापूर्वी आपण उपोद्घात वाचण्याचं विसरला असाल तर आवर्जून वाचा, किंवा वाचून बरेच दिवस झाले असतील तर पुन्हा एकदा वाचावं।
उपोद्घात म्हणून आरंभाला स्वामींनी त्यांचं एक प्रकारे ग्रंथामध्ये पूर्वपीठिका मांडलेली आहे की शक्ती सामर्थ्य उपासना म्हणजे काय, शक्ती सामर्थ्य म्हणजे काय, आपली परंपरा काय आहे. आणि त्याच्यामध्ये स्वामी स्पष्ट उल्लेख करतात की आपली परंपरा ही ब्रह्मोपासनेची आहे, अद्वैताची आहे. आणि या अद्वैताच्या ब्रह्मोपासनेच्या परंपरेला पूरक अशा पद्धतीनं असलेली ही शिवशक्ती उपासना ही आपल्या गुरुपरंपरेचा भाग म्हणजे त्याची उपासना आपण शक्ती सामर्थ्य ग्रंथाच्या माध्यमातून करतो. या ग्रंथाला जर आपल्याला खरंच समजून घ्यायचा असेल, तो प्रयत्न आपण जर का केला तर ब्रह्मोपासना म्हणजे शेवटी ब्रह्म प्राप्ती किंवा ब्रह्माची अनुभूतीच आपल्याला त्यातनं होऊ शकणार आहे असं स्वामी खात्रीशीर सांगतात. म्हणजे स्वामींना समजून घ्यायचं आहे थोडक्यात आपल्याला. आपण स्वामींना कुठलं नामाभिधान वापरतो? ब्रह्मीभूत, ब्रह्मदेवताच्या ब्रह्मतत्वाच्या एकरूपतेची आपल्याला अनुभूती स्वामींच्या ठिकाणी जी येते त्या अनुषंगाने आपण ब्रह्मीभूत अशी संज्ञा स्वामींना वापरतो. आणि मग स्वामींची अशी अनुभूती जर आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याकडनं स्वामींनी सांगितल्याप्रमाणे, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे उपासना व्हायला पाहिजे. ही उपासना कशी होते, कशी व्हायला पाहिजे आणि ती होण्यासाठी काय नेमकं कोणतं तत्त्व आपल्याला मदत करतं. आपण पहिल्या दिवसापासून आईसाहेबांच्या चरित्रामध्ये आईसाहेबांना आणि स्वामींना शिव आणि शक्ती या स्वरूपात चिंतनाला घेतोय. आणि त्याच अनुषंगाने आईसाहेबांचं स्वरूप जरा व्यावहारिक तत्वाने आपण कसं समजून घेऊ शकतो, तर स्वामींना समजून घ्यायचं असेल, ब्रह्मीभूत ही स्वामींची स्थिती आपल्याला अनुभवायची असेल, ब्रह्मतत्वाशी असलेलं स्वामींचं ऐक्य आपल्याला जर का समजून घ्यायचं असेल तर आपल्याकडनं उपासना व्हावी लागेल, आपल्यावर कृपा व्हावी लागेल. आणि ही उपासना आपल्याकडनं केली जाणं यासाठी जी शक्ती लागते ती शक्ती म्हणजे आईसाहेब आहेत. आपल्यावर स्वामींची जी कृपा होणार आहे, स्वामींना समजून घेण्यासाठी जी कृपा आवश्यक आहे ती कृपा म्हणजे आईसाहेब आहेत. एखादी गोष्ट माझ्या मनात येते तेव्हा ती मी पूर्णत्वास नेतो. काहीतरी मनात आधी आपण ठरवतो आणि मग ती गोष्ट पूर्णत्वास जाण्यासाठी काहीतरी क्रिया करतो. तर मनात एखादी गोष्ट यावी, ते स्फुरण यावं, आलेलं स्फुरण पूर्णत्वास जाण्यासाठी देहाच्या माध्यमातून काहीतरी क्रिया घडावी. ही सगळी जी काही शक्ती आहे, मी ग्रंथ वाचावा, मी जप करावा, मी उपासना करावी, मी साधना करावी, ही शक्ती आहे. आपल्याला त्या शिवाला, त्या ब्रह्मतत्वाला, स्वामींना समजून घ्यायचं असेल तर शक्तीला शरण जावं लागतं. कारण स्फुरण सातत्याने सत्कर्माचं, आचरणाचं, अनुष्ठानाचं, साधनेचं जर आपल्याला मिळालं तरच आपण त्या धारणेत राहतो. आणि आईसाहेबांचं वैशिष्ट्य आपण या अर्थाने समजून घ्यायला पाहिजे की आईसाहेब या शक्ती स्वरूपिणी आहेत आणि आपल्या परंपरेमध्ये अनुष्ठान, व्रत, नियम हे करण्याची अंतःप्रेरणा आपल्याला जर कोणाला सगळ्यांना मिळत असेल तर त्याचं माध्यम हे आईसाहेब आहेत. स्वामींच्या तत्वाला समजून घेण्यासाठी गुरुपरंपरा जी कार्यरत आहे त्याच्यामध्ये शक्ती रूपानं संचलित असलेलं सगळं जे काही आपल्याला आज जी काही घडामोड दिसतीये, आयुतचंडी आपण अनुभवतोय, दर वर्षाला आपण प्रतिवार्षिक उत्सव अनुभवतो, गुरुपौर्णिमेचा असेल, शारदीय नवरात्राचा असेल, स्वामींच्या समाधीचा उत्सव असेल, आईसाहेबांच्या समाधीचा उत्सव असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला अंतःप्रेरणा मिळणं, आपण येणं, आपण ती सेवा करायला उद्युक्त होणं, आपण त्यानुसार सेवा करणं आणि केल्यानंतर त्यातनं समाधान, आनंद प्राप्त होणं,
या पूर्ण प्रक्रियेला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल किंवा ती प्रक्रिया व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी आईसाहेबांची कृपा लागते. स्वामींना नमस्कार केला म्हणून स्वतंत्र आईसाहेब नमस्कार करा अशी अपेक्षा असणार नाही आहे, कारण त्या एकरूप आहेत. त्यांना स्वतंत्र अस्तित्व त्यांनी ठेवलेलं नाही आहे, परंतु त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणीवपूर्वक समजून घ्यायचं आहे. कारण ज्यांनी कधीही कुठेही जाहीरपणे कुठलंही प्रवचन केलं नाही, ज्यांनी जाहीरपणे कुठेही काही वक्तव्य करण्यासाठी त्या कधी उभ्या राहिल्या नाहीत, अशा महान विभूती असलेल्या आईसाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं एवढा भव्य आयुतचंडी सोहळा होऊ शकतो, यातूनच आपण आईसाहेबांच्या शक्तीला ओळखायला हवं आहे. आईसाहेबांची शक्ती ही केवळ मर्यादेत नाही आहे, विशिष्ट मर्यादा त्याच्यामध्ये असत नाही आहे, ती सर्वव्यापी आहे. फक्त आपल्याला आपण केलं असं जे वाटतं ते तसं नाही आहे. कालच आपली अंतिम टप्प्यामध्ये चर्चा झाली की आईसाहेब त्रिगुणात्मिका स्वरूपा आहेत. त्या भगवतीच्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिगुणात्मिक स्वरूपामध्ये स्वतः आहेत आणि त्याच आपल्या परंपरेच्या संपूर्ण कार्यान्वयन जे काही चालू आहे, चालू राहणार आहे, ते करणार आहेत. स्वामींनी त्याच अनुषंगाने त्या जीवनचरित्रात लीला सगळ्या घडवून आणलेल्या आहेत. कारण जर का संपूर्ण चरित्राचं अवलोकन केलं तर ज्या तिथीला आईसाहेबांनी महासमाधी घेतली त्यानंतर काही काळ सोडला तर स्वामींनी अखंड पदयात्रा आणि पदभ्रमण प्रचंड प्रमाणात, की जे तत्पूर्वी त्याला त्या मानानं मर्यादा होती, त्या मानानं आईसाहेबांच्या सोबत संसार आणि बाकी गोष्टी, पण ज्या वेळेला परंपरेचा ओघ वाढवण्याची वेळ आली त्यावेळी आईसाहेब देहातून मुक्त झाल्या आणि देहातून मुक्त होऊन ती परंपरा वाढवण्यासाठीची जी शक्ती आहे ती आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या माध्यमातून चेतना निर्माण करण्याचं काम आईसाहेबांनी सुरू केलं आणि ते वाढता 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 आज 2024मध्ये काय स्थितीला आहे हे आपण पाहतोय. आपण सगळे पहिल्या दिवसापासून काही जण ऐकतायत, काही जण आज आलेत, काही जण काल आलेत. थोडक्यात एक गोष्ट फक्त सांगतो की आदि गुरु भगवान श्री दत्तात्रेयांच्या आदेशानुसार सद्गुरू श्री सिद्धनाथ महाराजांनी संसारातून परमार्थ साध्य करणारी आदर्श असे संस्कार या समाजावर व्हावेत याकरता जाणीवपूर्वक अवतार कार्य घेण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला, सद्गुरू सिद्धनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाने ज्यांनी संपूर्ण जीवन व्यतीत केलं, असे परमपूजनीय हरिहरानंदनाथ महाराज आणि परमपूजनीय प्रेमानंदीनाथ महाराज यांचं जीवनचरित्र आपण या ठिकाणी अभ्यासतो. त्यावेळेला आपल्याला त्यातनं ही गोष्ट समजून येते की गुरु कृपा काय असते. त्यांनी त्यांचं चरित्र या पद्धतीने सगळं व्यतीत केलं आहे की सद्गुरूंनी सांगावं आणि त्यानुसार पुढं सगळं व्हावं. आणि त्या संपूर्ण चरित्राचं चिंतन करताना आपल्याला ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते की सद्गुरूंच्या आदेशानुसारच त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. आपल्यातले अनेक जण म्हणतात की आमच्या नशिबातच नव्हतं, एखाद्या ठिकाणी जायचं असेल, काही चांगलं कार्यक्रम असेल, नाही योगच नाही आहे, नाही आमच्या नशिबातच नाही आहे. नशिबात म्हणजे योग्य ठिकाणी असा शब्द वापरण्याची आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते. आपलं आपणच ठरवलं जातं, नाही माझे प्रारब्धच खराब आहे असं म्हणून आपण सगळे काही वेळेला त्याच्याकडं वेगळ्या अंगाने पाहतो. पण स्वामी काय सांगतात, सद्गुरू सेवा दे मज आई सार्थक होईल जन्माचे, भोगीत आहे प्रारब्ध माझे मागील केल्या कर्माचे. मागच्या कर्मांचं प्रारब्ध आहे, मी ते भोगणार आहे, पण सद्गुरू सेवा दे हे का म्हणतात ह्याच्यात मला एक खूप सुंदर स्वामींचा अभंग आवडला आहे, तो आवर्जून या ठिकाणी सर्वांसमोर सांगावा वाटतो. प्रारब्ध प्रारब्ध तुम्ही म्हणू नका, विचार करा पुरा हाची चित्ता, ज्ञान संपादन अज्ञान हरण, धरा रे चरण सद्गुरूंचे.
सद्गुरु उपदेश प्रारब्धाचा नाश, जीव शिव ऐक्य होई तया. काय सांगतायत स्वामी? प्रारब्धाचा नाश व्हायचा असेल तर सद्गुरूंची कृपा लागते, सद्गुरूंचा उपदेश मिळावा लागतो. सद्गुरूंचा उपदेश हा प्रारब्धाचा नाश करणारा आहे. प्रारब्ध म्हणून भोगायचं, कारण मी असा वेगळा राहतच नाही. सद्गुरूंनी सांगावं, मी करावं, का कशाला कुठं काही प्रश्न विचारण्याचे प्रश्नच नाही आहे. फक्त करायचं आहे. सद्गुरूंचा आदेश आला करा, आला करा, एवढंच स्वामी करत होते. आणि हे त्यांच्या आणि आईसाहेबांच्या चरित्रात आपण पाहत आलो. ते काय सांगतायत? सद्गुरू उपदेश प्रारब्धाचा नाश, जीव शिव ऐक्य होई तया. ऐक्य होता एक परमार्थ हाची देख, अमरत्व येते ह्याची जीवा. कृष्णतनय हरी सद्गुरु शरण, धरिले चरण रेणुकेचे. आराध्य दैवत आई भगवती जगदंबा रेणुका मातेला ब्रह्मस्वरूपी हीच खरी असं स्वामी वारंवार त्यांच्या पदामध्ये अभंगामध्ये वर्णन करतात. सद्गुरूंच्या कृपेनं प्रारब्ध सगळं मोडीत काढतात. सद्गुरूंच्या आज्ञेनं आई भगवतीची सेवा आणि जे जे म्हणून सांगतील कार्य ते पुढे ते करत जातात. स्वामी आणि आईसाहेब अशाच पद्धतीनं त्यांच्या जीवनचरित्राला त्यांनी आरंभ केला. या चरित्रामध्ये उभयतांचा विवाह झाला. विवाहानंतर गायत्री अनुष्ठान स्वामींचं झालं. बाणेश्वरच्या तपोभूमीमध्ये स्वामींनी आणि आईसाहेबांनी खडतर तपश्चर्या केली. पुन्हा सोनई ग्रामामध्ये तपश्चर्या संपन्न झाली. स्वयंभू रेणुका माता आई भगवती जगदंबा स्वयंभू रूपात प्रगट झाली सोनई क्षेत्रामध्ये. आणखी अनुष्ठानं झाली. पाशुपत व्रत, विराग दीक्षा संपन्न झाली. मृत दीक्षा संस्कार संपन्न झाला. कृष्णानंद स्वामींनी त्यानंतर ओंकारात देह विलीन केला. स्वामींच्या समाधीनंतर हरिहरानंदनाथ महाराज आणि प्रेमानंदनाथ महाराज यांनी गोदावरी मातेची नाभी प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर आईसाहेबांचा यज्ञोपवीत विधी संपन्न झाला. आईसाहेबांनी सप्तशती ग्रंथाचे 1,00,000 पाठ संपन्न केले. लक्षचंडी असा भव्य दिव्य यज्ञ याग संपन्न झाला. त्यानंतर माहूरची पदयात्रा झाली. हे सगळं चालू होतं सद्गुरूंच्या आज्ञेनुसार. एकही गोष्ट सद्गुरूंच्या आज्ञेच्या बाहेर नव्हती. स्वामींच्या किंवा आईसाहेबांच्या पत्रिकेचा अभ्यास जर कोणी करणारा असेल त्यांनी काढून बघितलं तर त्याच्यामध्ये ग्रहस्थिती काहीतरी वेगळीच दिसते. असं अनेक संतांच्या बाबतीत सांगितलं जातं आणि अनुभव आहे की त्यांनी सद्गुरू कृपेनं प्रारब्धातल्या गोष्टी पूर्ण पलटून टाकलेल्या आहेत आणि त्यासाठी संपूर्ण समर्पण सद्गुरूंशी, एकनिष्ठता सद्गुरूंशी त्यांनी प्राप्त केलेली आहे. अशी एकनिष्ठता स्वामींना जी प्राप्त झाली, स्वामींना वारंवार समाधी स्थितीचा अनुभव यायचा, सद्गुरूंचा संचार व्हायचा, सद्गुरू आदेश द्यायचे, रोजचा व्यवहार सांगायचे. स्वामींना प्राप्त झालेली ती उच्च स्थिती पाहून आईसाहेब कायम स्वामींना वंदन करायच्या. आईसाहेब एका क्षणाला माहूरून आल्यानंतर अत्यंत आर्ततेने स्वामींना म्हणतात की संपूर्ण अशी ती निर्विकल्पाच्या समाधीची अनुभूती मला हवी आहे, सद्गुरूंची संपूर्ण कृपा मला हवी आहे. आणि हा स्वामींनी ऐकल्यानंतर सद्गुरूंच्या आदेशानुसार हा आईंचा अट्टहास, हा आग्रह स्वामींनी पूर्ण करायला परवानगी मागितली आणि सद्गुरू सिद्धनाथ महाराजांनी ती परवानगी दिली. हा सगळा निर्वाण निर्विकल्प दीक्षेचा सोहळा 5 दिवस संपन्न झाला श्री क्षेत्र सोनई येथे. शेषनागाचं
असं आसन आईसाहेबांना बसायला केलेलं होतं. संकल्पपूर्वक एक प्रकारे शक्तिपाताची ती दीक्षा आईसाहेबांना ज्या वेळेला प्राप्त झाली, ओंकार म्हणता समाधी लागली आणि त्या समाधी स्थितीत काही काळ आईसाहेब अत्यंत स्थिर निश्चळ होत्या. प्रत्यक्षदर्शी लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे की त्यावेळी तो सोहळा, ती दीक्षा पाहण्यासाठी उपस्थित असलेले शिष्य काही क्षण सर्वजण अतिशय भावातीत अशी स्थिती अनुभवत होते. हा सगळा अनुभव आईसाहेबांनी अत्यंत आग्रहाने जरी घेतला असला तरी फक्त आग्रह होता हा मुद्दा नाही आहे. आईसाहेबांची ती संपूर्ण पात्रता होती. आईसाहेबांनी त्यांची पूर्ण जीवनचरित्राची आपण शैली बघितली तर त्यांनी पहिल्यापासूनच वैराग्याचं जे काही लेणं आहे, जो काही दागिना आहे तो धारण केलेला होता. कुठल्याही गोष्टीत त्या अडकल्या नाहीत. सातत्याने स्वामी सांगतील तशी सेवा करत गेल्या. असं म्हणतात की कुठलंही आपल्याला ज्ञान हवं असेल तर ते दोन प्रकारे मिळतं. भरपूर वाचन, पाठांतर, पठण, चिंतन, मनन, खूप अभ्यास अनेक काळ केल्यानंतर संपूर्ण ज्ञान प्राप्त होण्याची कृपा निश्चित होऊ शकते. आणि तितकंच संपूर्ण शरणागत अशी भक्ती जर का आपण केली तरीसुद्धा एका क्षणात कृपेनं ते संपूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकतं. असे अनेक दाखले पुराणामध्ये आहेत. आणि त्याच धर्तीवरती आईसाहेबांनी भक्तीच्या माध्यमातून संपूर्ण ज्ञान प्राप्त केलं. आई जगदंबेची भक्ती, सद्गुरूंची भक्ती, संपूर्ण निष्ठा, पातिव्रत्य धर्म आणि या सगळ्या आईसाहेबांच्या गुणवैशिष्ट्यांचा विचार आपण या चरित्रचिंतनात करतो आहोत. या निर्गुण निर्विकल्प समाधीच्या निमित्तानं जो सोहळा झाला त्या ठिकाणचा एक प्रसंग काल आपण चिंतनात बघितला. तया प्रसंगी आगळीक घडली, आई स्वरूपात भगवती दिसली, स्वामींनी तिये साष्टांग वंदिली, पतिभाव हा विसरून या. पतिभाव विसरून स्वामींनी आईसाहेबांवरती काही अभंग पण रचलेले आहेत. आईसाहेबांचे राजोपचार आहेत. कशा करता? देहाला नाही आहे हे वंदन, त्या देहामध्ये असलेल्या परब्रह्म तत्वाला ते वंदन आहे. ती ब्रह्मस्थिती प्राप्त केल्यामुळं ते वंदन आहे. त्याच्यामुळं आपण भेदाभेदात अडकतो. पतीनं कसं वंदन करायचं, मोठ्यानं कसं करायचं. एखादा ब्रह्माची अनुभूती घेतलेला कुठलाही संत कुळातली कुठलीही व्यक्ती आपल्यासमोर आली की आपसूक आपल्याला वंदन करण्याची इच्छा होते, आपण वंदन करतो. ते महतत्वाच्या अनुभूतीला वंदन असतं. अशा पद्धतीनं स्वामींनी आईसाहेबांना वंदन केलं. आईसाहेबांची स्थिती आता अशी झाली की देहाचा पडला आता विसर, आईची भावसमाधी असे वारंवार, देह राखण्या आणती भानावर, सकल तब्येत खालावली म्हणती पहा. आता अशा पद्धतीनं तब्येतीचं खालावणं सुरू झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये वारंवार आईला भावसमाधी लागतीये. जगदम 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 असं कुठेही नामस्मरण ऐकू आलं की आईसाहेब भावस्थितीत जायच्या, भावसमाधी लागायची. बसल्या बसल्या त्या एकदम निश्चल होऊन जायच्या. स्वामी आले, त्यांनी कुंकू लावलं की त्या पुन्हा देहात यायच्या. काही काळापुरतं देहाचं जे काही प्रारब्ध शिल्लक आहे ते सद्गुरूंच्या आज्ञेनुसार सगळं चालू असल्यामुळं सद्गुरूंची आज्ञा जोपर्यंत होत नाही
तोपर्यंत देह धारण करून ठेवणं होतं आणि त्यानुसार आईसाहेबांचे उरलेल्या देहातील दिवसांचं मार्गक्रमण चालू होतं. त्या अंतिम टप्प्यातल्या कालावधीचं चिंतन आपल्याला या अंतिम अध्यायात करायचं. नवम अध्याय आज आपण सेवेला घेतोय. 7 दिवस आपण चरित्र चिंतन ऐकतोय. कुठल्याही आध्यात्मिक व्यासपीठावर इतक्या मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचं चिंतन मांडण्याचा अनुभव नसताना सद्गुरूंनी आदेश दिला, त्यानुसार या ग्रंथाची निर्मिती आणि त्यानुसार आजचं चिंतन आपल्यासमोर मांडलं जातंय. या प्रत्येक चिंतनाच्या मांडणीमागे परमपूजनीय सद्गुरू नाना महाराज, परमपूजनीय सद्गुरू अप्पा महाराज आणि गुरु घराण्यातील सर्वच जण, परमपूजनीय यज्ञेश्वर गुरुजी, परमपूजनीय अंबरीश महाराज, परमपूजनीय अनिरुद्ध गुरुजी, सर्वांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिलं आहे. वेळोवेळी काही ना काही प्रसंगाच्यानुसार अनुभव सांगितले गेले आणि त्यातनं जे काही उमज निर्माण झाली ती यथाशक्ती यथाभक्ती मांडण्याचा, शब्दामध्ये ठेवण्याचा जो प्रयत्न झाला तो प्रयत्न म्हणजे ही पोथी आहे. आज या पोथीतल्या काही ओव्या वाचल्यावर असं वाटतं की हे चिंतन आलं कसं आपल्याला. तर तेव्हा एकच गोष्ट त्यातनं समजते किंवा लक्षात येते की ती बोललं वेगळीकडून जातंय, आपण फक्त लाऊडस्पीकरचं काम करतोय आणि त्या पद्धतीनं कुणीतरी बोलावणारं आहे आणि आपल्याकडनं बोलवून घेतंय ही जाणीव प्रत्येक क्षणाला आहे. आणि त्याच अनुभूतीतनं आजचं हे शेवटचं जे चिंतन आहे शेवटच्या सत्रातलं ते आपल्यासमोर ठेवतोय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री रेणुकायै नमः, श्री गुरुभ्यो नमः. श्री वक्रतुंड असे बुद्धिदाता, कृपा असावी तव अखंडिता, कृपेने विवेक असावा जागता, विस्तार पुढील करण्याबा. असं आहे की कुठलाही प्रसंग, अनुभव, दृष्टांत किंवा चमत्कार म्हणून जर मांडला गेला तर तो काळाच्या ओघात काही वेळेला खोटाही ठरवला जातो. कारण सापेक्षतेनं आपापल्या अनुभवानुसार जो तो त्या दृष्टांताला पाहतो. त्याच्यामुळं प्रसंग जसा समजला तसा तो न मांडता योग्य विवेक त्याच्या मांडणीमध्ये प्राप्त व्हावा ही विनंती या ठिकाणी आई जगदंबेला आणि गणपती बाप्पाला करून या अध्यायाचा आरंभ आपल्याला केलेला दिसतो. वर्णन माता प्रेमानंदी आईचे, जाणावे भगवती मूळ स्वरूपाचे, साधण्या सुयोग्य वर्म लिखाणाचे, शरण शरण जगदंब रूपा. प्रत्यक्ष भगवती स्वरूप असलेल्या आई जगदंबा स्वरूप असलेल्या मूळ स्वरूप असलेल्या आईसाहेबांचं हे चरित्र जगदंबेला स्मरण करून आपण पुढं जाणार आहोत. ओंकार तत्व निर्गुण निराकार, सृष्टीत जाहले तेची साकार, तेची परब्रह्म दिसे विश्वाकार, नमन नमन तया सर्व काळ. निर्गुणातून जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली, काहीही नाही अशा स्थितीतून ही सृष्टी हळूहळू जी निर्माण झाली त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा ओंकाराची निर्मिती झाली. हे एकाक्षर ब्रह्म ते निर्गुण निराकार असं ओंकारातनं व्यक्त झालं. ते व्यक्त जेव्हा झालं तेव्हा तेच परब्रह्म तत्व स्वतः विश्वाकार होऊन राहिलं. त्या परब्रह्म तत्वाला आपण या ठिकाणी वंदन केलंय या अध्यायाच्या आरंभाला. आम्हा परब्रह्म हे सद्गुरु राव, खरा दाविती जगी सद्भाव, गुरु माऊलीचा कृपावंत स्वभाव, नमन नमन या गुरुचरणास. आपण कायम श्लोक म्हणतो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः. यामध्ये परब्रह्म अशा तत्वाचे सद्गुरू आहेत असं आपण केवळ म्हणतो, पण समजून घेण्यासाठी
कदाचित फार चिंतन प्रत्येक वेळेला होतच असं नाही आहे. ब्रह्मतत्व म्हणजे काहीतरी नवीन निर्मिती करणारं तत्व, विष्णू तत्व हे पालन करणारं तत्व, आणि शिवतत्व हे विनाश, अयोग्य गोष्टींचा विनाश करून सातत्यानं नवीन निर्मितीसाठी प्रोत्साहन देणारं असं तत्व. अशा पद्धतीचं हे ब्रह्मा विष्णू महेश यांची एकरूपता आपल्याला ज्या ठिकाणी दिसते ते सद्गुरु तत्व. आणि त्या तत्वाची फक्त एवढी ओळख नाही आहे, तर ते परब्रह्म स्वरूप आहे असंही आपण मानतो. साधं उदाहरण, आयुतचंडीला यायचं की नाही, आलं तर 1 दिवस यायचं का 2 दिवस का 4 दिवस यायचं का पूर्ण 9 दिवस राहायचं, हा जो आपल्या मनातला विचार आहे तो विचार निर्माण करणं, त्या विचारानुसार आपण कृती करणं आणि त्या कृतीनुसार आपण प्रत्यक्षात आचरण करणं, हे ब्रह्मा विष्णू महेश या तत्वाचंच उदाहरण आहे. अशा रूपानं सद्गुरूच कार्य करतात आणि हेच सद्गुरू परब्रह्म स्वरूप आहेत. म्हणजे आपण जे आधी चिंतन आत्ता बघितलं की सृष्टीच्या निर्मितीच्या आधीपासून जे आदी तत्व, परब्रह्म तत्व, सच्चिदानंद तत्व जे उपस्थित आहे सर्व काळ, त्या तत्वाचा आजच्या काळामध्ये जर अनुभव आपल्याला कुठला घ्यायचा असेल तर तो केवळ संतांच्या सद्गुरूंच्या स्वरूपात आपल्याला प्राप्त होऊ शकतो. मला जी गोष्ट दिसत नाही ती अनुभवता येत नसेल तर त्यांच्या गुणांच्या वर्णनाने आपण ते जाणून घेतो आणि ते जाणण्याकरता आपल्याला काहीतरी आधार लागतो. तसं त्या परब्रह्म तत्वाचा अनुभव घेण्याचा व्यवहारातला आधार, सगुणातला आधार जर काही असेल तर ते सद्गुरु तत्व. असं हे सद्गुरु तत्व आपल्याला जगामध्ये सत असा भाव कायम निर्माण करणारा आहे. त्यांचा कृपावंत असा स्वभाव आहे. त्यांना वंदन करून आपण हा अध्याय पुढे नेतो आहोत. गुरुपदी आरूढ हरिहरानंद स्वामी, नित्य वसती आनंद धामी, समाधिस्थ सतत जगदंब नामी, स्मरण तयांचे करू नित्य पहा. आपल्या परंपरेचे अध्वर्यू, ज्यांच्या निमित्तानं ही शिवशक्ती उपासनेची नाथ परंपरेतली आई भगवती जगदंबा रेणुका माता हिची उपासना करणारी जी परंपरा सुरू झाली, त्या परंपरेमध्ये प्रमुख गुरुपदावर आरूढ झालेली व्यक्ती सद्गुरू हरिहरानंदनाथ महाराज, पूर्वाश्रमीचे, संन्यास दीक्षेनंतर परमपूजनीय योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज. कायम सदानंदी अशी त्यांची स्थिती, नित्य वसती आनंद धामी, कायम समाधी स्थितीत ते असायचे. जगदंब म्हणता लागली समाधी अशी त्यांची कायम स्थिती. स्मरण तयांचं आता आपण या ठिकाणी तयांचे करू पहा. त्यांचं स्मरण करून पुढं जायचं आहे. स्वामी हरिहरानंद हे परब्रह्म रूप, प्रेमानंदी माऊली छाया स्वरूप, उभयता हे गुरुपदी एक रूप, स्मरू तेची मूळ सत रूप. आता मी समजा ठरवलं की मला एखादी देवाची मूर्ती बनवायची आहे, तर ती मूर्ती बनवणं असं माझ्या मनात येणं आणि ती मूर्ती बनवण्यासाठी मी प्रत्यक्ष प्रयत्न करून मग माती आणली, पाणी आणलं, त्याला आकार दिला, त्याला स्वरूप निर्माण केलं, ही पुढची प्रक्रिया करणं, या 2 घटना जशा वेगळ्या आहेत तसं मनात येणं आणि प्रत्यक्ष कृती करणं या अर्थाने जो थोडासा भेद आहे. संपूर्ण मिळून गोष्ट एकच आहे की नाही. मनात आलं म्हणूनच मूर्ती केली, मनात आल्यापासून मूर्ती करेपर्यंत घटना एकच आहे, पण मनात येणं आणि प्रत्यक्ष कृती करणं या जशा भिन्न घटना आहेत तसं स्वामी आणि आईसाहेब हे अभिन्न आहेत. ते आपल्या परंपरेचा, एकरूपतेचा आपल्याला असलेलं ते एक ध्यास असला पाहिजे किंवा ते एक प्रतीक आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांचं उभयतांचं स्मरण करून आपण पुढे हा अध्याय स्मरण करत आहोत. सद्गुरू सिद्धनाथ महाराज सांगती, आईसी दीक्षेची आज्ञा देती, स्वामी हरिहरानंद योजना करीती,
ऐसा अलौकिक सोहळा संपन्न होई. अलौकिक असा निर्वाण निर्विकल्पाचा दीक्षेचा सोहळा आता संपन्न झाला. आईसाहेबांचं शरीर आता थकलेलं होतं आणि त्यात भावसमाधी वारंवार लागत असल्यामुळं देहाकडं त्यांचं दुर्लक्ष होतं. जेवणाची वेळ त्यांना स्मरणात नसायची. कोणीतरी आठवण करून दिली आहे म्हणून आहार सेवन करायचा. मग त्यातनं शक्ती ही केवळ नामस्मरणापुरती भजनापुरती शिल्लक असायची आणि तेवढ्या वेळात पुरत्याच त्या जागृत अवस्थेत, अन्यथा भावावस्थेत अशीच त्यांची स्थिती होती. विदेह स्थिती होताची पाही, देहाचे सदा विस्मरण राही. नकोच वाटे व्यवहार काहीचे, शरीरी दुर्लक्ष जाहले. तक्रारी देहाच्या वाढत जाती, वैद्य अधिक तपासून पाहती. अनेक तपासण्या करण्यास सांगती, कर्करोगाचे निदान करती ते. त्या काळामध्ये 1977-78चा जो काळ आहे, कर्करोग हा अत्यंत नवीनच समजलेला व्याधी, तत्सम काहीतरी व्याधी आहे असं त्या काळच्या डॉक्टरांच्या तपासणीतनं काहीतरी निदान त्यांनी सांगितलं. आईसाहेबांचं शरीर एक प्रकारे त्या व्याधीला त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि केवळ सद्गुरू आदेशाची त्या वाट पाहत होते. परमपूजनीय रामकृष्ण परमहंस किंवा स्वामी विवेकानंद यांच्याही बाबतीमध्ये आपण असे काही व्याधी झाल्याचं ऐकलेलं आहे. अनेक संतांच्या चरित्रात परमपूजनीय टेंबे स्वामींना संग्रहिणीचा व्याधी असल्याचा उल्लेख होतो. त्यांना अनेक काळ म्हणजे पोटाचा विकार त्यांना होता. अशा मोठमोठ्या संतांना शरीराचे विकार झाल्यावर जास्त व्यावहारिक तत्वावर जगणारे, बुद्धीचा नको त्या दृष्टीनं अधिक वापर करणारी मंडळी असतात, ते शंका उपस्थित करतात, करू शकतात, करत असतात. पण त्यावरही रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या अनुग्रहित शिष्यांपैकी कोणी एकाने असं जेव्हा विचारलं, तुम्ही एवढ्या सगळ्यांचे व्याधी बरे करता, भवरोगातून तारून नेता, मग स्वतःचा व्याधी तुम्ही का असा जपून ठेवता, तुम्ही का नाही बरं करत त्याला? ते खूप छान हसले आणि त्यांनी सांगितलं, ते आई भगवती काली मातेचे उपासक होते. त्यांनी हसून फक्त सांगितलं, अरे तो आईचा प्रसाद आहे, मी प्रसाद कसा नाही म्हणू? म्हणजे जी गोष्ट माझ्यासमोर येतेय ती प्रत्येक गोष्ट आईचा प्रसाद म्हणून स्वीकारणं. माझ्यासमोर येणारी गोष्ट व्यावहारिकदृष्ट्या आज मला चांगली वाटतीये का नाही, त्रासदायक आहे की आनंद देणारी आहे, असा कुठलाही विचार न करता ती गोष्ट केवळ प्रसाद म्हणून स्वीकारणं, या स्थितीला ही संत विभूती पोहोचलेली असते. आणि देहाच्या मर्यादा जाणून त्यांचं या देहाकडं कसं पाहणं असतं माहिती आहे? त्यांना हे समजलेलं असतं. ते या चिंतनामध्ये दृढ झालेले असतात की भगवंताच्या लीलेनुसार चालू असलेल्या या सृष्टीच्या चलनवलनामध्ये भगवंताच्या इच्छेनुसार जे अपेक्षित कार्य आहे त्या कार्याच्या पूर्णत्वाकरता त्यांनी आपल्याला इथं पाठवलेलं आहे. ते कार्य होईपर्यंत तो आपल्याला ठेवणार आहे, झाल्यानंतर जायचंय. कशासाठी या देहाचे चोचले पुरवायचे? इतका तटस्थ दृष्टिकोन या संतांचा या स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा असतो. व्यवहारातल्या गोष्टी तर फार लांबच्या, स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या आता खूप अलीकडच्या अवस्थेमध्ये असलेले साधकसुद्धा कधी कधी खूप खडतरत उपवास किंवा काही व्रतवैकल्य करायला जातात आणि त्यांना ते सहन होत नाही आणि त्यावेळेला ते कुठंतरी या चरित्रातल्या दाखल्यांचा अनुभव सांगतात, व त्यांना बरं ते सहन झालं. पण इथंच गडबड होते. सद्गुरूंच्या स्थितीला समजून न घेता
केवळ चरित्रातल्या दृष्टांतांना प्रमाण मानणं योग्य नाही. संतांचं चरित्र चिंतन याच पद्धतीने व्हायला पाहिजे की सद्गुरू सांगतील तसंच व्हायला पाहिजे. सद्गुरूंच्या सांगण्यानुसारच उपासना व्हायला पाहिजे. गुरुपौर्णिमेच्या एका प्रवचनात परमपूजनीय सद्गुरू अप्पा महाराजांनी सांगितलेला एक प्रसंग आठवतो. महाराजांना एक जणांनी विचारलं, एका शिष्यानं, महाराज आमच्यावर कृपा झाली हे कसं ओळखावं? तेव्हा महाराजांनी सांगितलं असं की तुम्हाला महाराजांनी सांगितलेली उपासना तुमच्याकडनं जर रोज झाली तर समजावं की तुमच्यावर कृपा झाली. म्हणजे काय आहे की तुमच्यावर कृपा होण्याकरता तुम्ही काही लगेच त्यांच्यासारखी स्थिती प्राप्त होत नसते. त्यातनं त्या प्रवासात जावं लागतं. आईसाहेबांनी ठरवून माझी आता कुंडलिनी शक्ती जागृत करायची म्हणून साधना केलेली नाही आहे. स्वामींनी ठरवून तसं केलेलं नाही आहे. सद्गुरू सांगतील तसं करत गेलेत आणि ते आपोआप झालं आहे. आणि म्हणून महाराज नेहमी सांगतात की तुम्ही काही बाकी भानगडीत पडू नका, फक्त सांगितलेली उपासना करा, दिलेला वेळी करा. तुमच्या आत जे बदल घडवून आणायचे सद्गुरू घडवून आणतील आणि ते होणारच आहेत. तो प्रवास आपण ठरवून होणार नाही आहे. आणि हे संत जाणून असतात, त्यामुळं ते देहाबद्दल अत्यंत तटस्थ असतात. ही भूमिका संतांच्या चरित्रातली आईसाहेबांच्या या सध्याच्या शरीराच्या व्याधींच्या स्थितीवरून आपण लक्षात घेतली पाहिजे. तक्रारी देहाच्या वाढत जाती, वैद्य अधिक तपासून पाहती, अनेक तपासण्या करण्यास सांगती, कर्करोगाचे निदान करीती. रोगाचे स्वरूप पाहता जाण, अनेक उपाय सांगती भक्तगण, आईची विरक्तीची दिसे खूण, देहाकडे तटस्थपणे पाहे आई. तीव्र औषधी आणिक उपचार, यांस स्वामीही देती नकार, सद्गुरू आज्ञे काही मंत्र केले काही मंत्रोपचार, प्रारब्धाचा धागा गळून पडे. आज किती स्वयंपाक करायचा आहे, इतक्या लहान सहान गोष्टींपासून तर प्रारब्धाचा धागा गळून पडण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट सद्गुरूंना विचारून करणं अजिबात सोपी गोष्ट नाही. आपल्याला सद्गुरूंना विचारताना आपली परिस्थिती उलटी असते. आपल्याला जसं हवं आहे तसंच आपण सद्गुरूंना विचारतो. मला असं करायचं आहे, चालेल ना? ते कशाला नाही म्हणतील मग. पण त्यांना विचारून काही गोष्टी करणं असं फारसं आपल्याला त्या ठिकाणी झालेलं दिसत नाही. आणि महाराजांच्या आणि आईसाहेबांच्या चरित्रातनं आपल्याला केवळ तीच गोष्ट दिसते की प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे, असं करूयात, ठीक आहे करूयात. आज सुद्धा या ठिकाणी आत्ता खूप सुंदर असे राजोपचार पूजनाची प्रक्रिया कर्म बाहेर चालू आहे. आई जगदंबेचे राजोपचार आपल्या परंपरेत आपण नित्य उपासनेमध्ये नवरात्रात किंवा अन्य वेळी देखील महापूजा करताना अंबाबाईचे राजोपचार आपण पाहत असतो. पण या ठिकाणी वैदिक राजोपचार आत्ता संपन्न होत आहेत. त्या ठिकाणी काय काय अर्पण करायचं आई भगवतीला याची यादी गुरुजींनी परमपूजनीय सद्गुरू अप्पा महाराजांना दिली. त्यानुसार सगळं साहित्य काढताना काही जागा रिकाम्या सोडल्या होत्या. काय द्यायचं तुम्ही ठरवा. महाराजांनी पटकन स्वामींच्या आज्ञेनुसार काय काय हवं आहे ते विचारून घेतलं आणि त्यानुसार साहित्य. म्हणजे काल आणि आज 2 दिवसामध्ये कमीत कमी 8-10 वेळा त्यांनी हीच गोष्ट अनुभवात सांगितली की आज आत्ता त्यांना अचानक सांगितलं ही गोष्ट पाहिजे. त्यांनी रात्री 11 वाजता फोन करून सांगितलं, सकाळी 9 वाजता गोष्ट हजर होती. एरवी काय होतं, आपल्याला हवी असली गोष्ट की दुकान बंद आहे, आज गाडीच बंद पडली, काहीतरी अडचण आली, पण महाराज गोष्ट हातात आली की म्हणायची बघा सद्गुरूंना हवं आहे म्हणून मिळालं. हा सद्गुरू आज्ञेचा प्रकार आजही या ठिकाणी अनुभवता येतो आहे. सद्गुरू आज्ञेनुसार चालल्यानं काय होतं, कशा पद्धतीनं लोक आपल्याकडं पाहतात. लोक पाहावेत म्हणून ते करायचं आहे असं नाही आहे, पण आपण सद्गुरू आज्ञा पाळत राहिलो तर लोकांना पाहावंच लागतं, कारण लोक ते करत नसतात. आपल्यापेक्षा वेगळं करणारा दिसलं की लोकांना तसं आकर्षण आपोआपच निर्माण होतं. आणि मग सद्गुरूंच्या आज्ञेनुसार आईसाहेबांच्या तब्येतीकरता काही अनुष्ठान, काही व्रतवैकल्य, काही मंत्रोपचार स्वामींनी त्या ठिकाणी संपन्न केले.
तेवढ्यापुरता आईसाहेबांचा थोडा त्रास कमी जास्त होत होता. तो त्रास काही शिष्यमंडळी जी कायम सेवेत आईसाहेबांच्या त्या ठिकाणी होती त्यांना बघवत नव्हतं. आईची पाहुनी क्लेशदायक स्थिती, भक्तांची वाटे अनामिक भीती, काही शिष्य सद्गुरूंसी विचारती, आईची पीडा कमी करावी स्वामीराया. आपल्यासारखे सगळे भक्त सद्गुरूंचं देहामध्ये असणं हे कायम असावं हीच अपेक्षा करतो. आपल्यासाठी ते देहात आहेत म्हणजे आपल्यासाठी सर्वस्व आहे. कारण आपण त्यांना विचारू शकतो, आपण त्यांना काही असली शंका तर विचारलं तर ते सांगू शकतात. आपलं समाधान त्यातनं आपण प्राप्त करू शकतो. त्याच्यामुळं आईसाहेबांचं असणं आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचं आहे, खूप प्रेमाचं नातं आहे. आपल्या आईपेक्षा जिनं आपल्याला अधिक प्रेम दिलं अशा आईसाहेब. त्यामुळं ते सगळे शिष्य असे कळवळायचे आईसाहेबांच्या वेदना पाहून. आणि त्यांना अनामिक भीती वाटायची की आता कसं होईल आईसाहेबांचं. स्वामी हरिहरानंद समाधी स्थितीत सद्गुरु सिद्धनाथ येती संचारत, शिष्यांशी तयेवेळी संवाद साधत, समजूत काढती सकलांची. सद्गुरु सिद्धनाथ महाराजांचा संचार झाला. ती शिष्यमंडळी बसलेली होती, त्यांनी सगळ्यांनी वंदन केलं. सद्गुरूंनी संवाद साधला. त्यांनी खंत व्यक्त केली आईसाहेबांच्या प्रकृतीसाठी काहीतरी स्वामीराय आपण करावं. सद्गुरू हसून बोलले. त्याही स्थितीत, त्या आनंदाच्या स्थितीत, विचारा आईला संचारावस्थे सद्गुरू हसून बोलती, विचारा आईला तुम्हीच म्हणती, तिच्या मर्जीनेच असे स्थिती, ती म्हटली तर ठीक करतो लगेच. आईसाहेबांना काही माहीत नव्हतं, अशी कुठली गोष्ट आता शिल्लकच नव्हती. त्या परब्रह्म स्वरूप झालेल्या होत्या. परब्रह्माशी एकरूप होताना हे देहाचं बंधन आता त्यांना नकोसं वाटत होतं. त्या सर्वव्यापी अशा ब्रह्मतत्वाशी एकरूप व्हावं अशा पद्धतीची इच्छा आता आईसाहेबांना व्हायला लागलेली होती. त्या कुठलीही गोष्ट जाणत नव्हत्या अशी गोष्ट नव्हतीच. पण आप्त आणि शिष्य या नात्याने जो कळवळा शिष्यांनी व्यक्त केला त्याच्यावर सद्गुरूंनी सांगितलं की आईसाहेबांना विचारा. त्या म्हणाल्या तर मी बरं करतो, लगेच बरं करतो. अनेकांना व्याधीतनं बरं केलेलं आहे, आईसाहेबांना करणं काही अडचणीचं नाहीच आहे. आईसा निरोप आईने ऐकला, तिच्या मनी जाहला गलबला, नको वाटे त्रास सद्गुरूला, म्हणे केवळ प्रारब्ध संपवणे आता. जो काही धागा शिल्लक आहे तो संपवायचा आहे. सद्गुरू आज्ञेची वाट पाहतीये. आता काही तुम्ही त्यांना त्रास देऊ नका, कोणालाच तुम्ही काही विनंती करू नका. जे काही आहे ते मी भोगायला तयार आहे आणि मी भोगते आहे, तुम्ही माझ्यामध्ये येऊ नका. अशा पद्धतीनं एक प्रकारे सगळ्या शिष्यांना आईसाहेबांनी त्यावेळी एक निरोप नकळतपणे दिला. असे जरी दिव्य विभूती, प्रारब्ध भोग कुणा चुकती, राम कृष्ण ही यास भोगती, हाच आदर्श जगा दावी आई. रामराया होऊन गेले, भगवान श्रीकृष्ण होऊन गेले. रामरायाने देखील आपण सुरुवातीला देखील चर्चा झाली. सीतामय्या ज्या वेळेला लंकेला रावणाकडनं नेलं गेलं सीतामय्याला, त्यावेळी वियोगाच्या क्षणी शोकाचा आवर रामरायाला करता आला नाही असं आपण चरित्रामध्ये पाहतो. एका ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला देखील त्याच्या मुलाच्या बाबतीत असलेल्या प्रश्नाबद्दल महर्षी नारद मार्गदर्शन करतात असं आपल्याला पुराणामध्ये वाचायला मिळतं. म्हणजे कुठल्याही ठिकाणी भगवंतानी जेव्हा ते देहामध्ये येतात, ते जरी परमात्म स्वरूप प्रत्यक्ष भगवंत असले तरी जेव्हा ते सृष्टीमध्ये भूतलावरती देहात असतात तेव्हा देहाची मर्यादा ते राखून असतात.
काही वेळेला ते व्यक्त होतात, हा भाग वेगळा. परब्रह्म स्वरूप ते आहेत, परमात्म स्वरूप ते आहेत, हे ते अनुभवातनं दाखवत असतात. भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीता सांगितली, त्यावेळेला भगवद्गीता सांगताना कुठेही श्रीकृष्ण उवाच असा शब्द नाही आहे, प्रत्येक ठिकाणी भगवान उवाच असं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ती स्थिती त्या परमात्म तत्वाची संलग्नता असलेली स्थिती होती. असाच एक छोटासा प्रसंग आईसाहेबांच्या सुरुवातीच्या दिवशीच आपलं त्याच्याबद्दल चर्चा चिंतन पहिल्या दिवशी झालं. त्याचाच थोडासा आणखीन व्याप्ती थोडीशी प्रसंगाची आपल्यासमोर ठेवतो. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं परमपूजनीय स्वामी आणि आईसाहेब दुपारची वेळ, सायंकाळची, दुपार संध्याकाळच्या दरम्यान थोडी विश्रांती करण्यासाठी स्वामी आडवे निजलेले होते. आणि काही मुलं तिथं खेळत आल्यामुळं एका शिष्याने त्या ठिकाणी थांबवलं. अरे स्वामी विश्रांती घेत आहेत, उठतील ते, आवाज करू नका. तेव्हा आईसाहेबांनी हाका मारून सांगितलं, अरे स्वामी काय निद्रावस्थेत आहेत काय आत्ता? नाही. सांगू का तुला त्यांचा आत्ता काय संवाद चालू आहे? आईसाहेबांनी डोळे मिटून त्या ठिकाणी प्रत्यक्ष वर्णन केलं की स्वामी आत्ता काय करतायत. देहाने ते दिसत होते समोर, आडवे निजलेले, डोळे मिटलेले, आणि ते काय करतायत? एका रम्य अशा डोंगराळ भागात, हिरवागार झाडांनी भरगच्च निसर्गरम्य अशा ठिकाणी आई भगवती जगदंबा, परांबिका उपासक परमपूजनीय सद्गुरू सिद्धनाथ महाराज आणि स्वामी तिघजण बोलत होते. आईसाहेब हे सांगत होते. स्वामी आईसाहेबांना विनंती अशी करतायत की आता कशाला अडकवताय या देहामध्ये? आईसाहेबांच्या समाधीच्या खूप आधीची ही गोष्ट आहे, किंवा त्याच्या काही काळ आधीची असं म्हणूया. देहाचं बंधन नको वाटतंय असं स्वामी त्यावेळेला म्हणत होते. जगदंबेला, अंबाबाईला, रेणुका मातेला, सद्गुरूंच्या समवेत. तेव्हा अंबाबाईंनी, रेणुका मातेने आणि सद्गुरू सिद्धनाथ महाराजांनी प्रत्यक्ष स्वामींची समजूत काढून सांगितलं की ज्या कार्यासाठी इथं इहलोकामध्ये जन्म झाला आहे ते कार्य अजून खूप बाकी आहे, त्यामुळं सद्गुरूंची आज्ञा अजून नाही, अजून आपल्याला कार्य करायचं आहे. हे आईसाहेब सांगत होत्या. स्वामी काय संवाद करतायत, आईसाहेबांचा अधिकार काय बघूया. म्हणजे परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेली स्थिती काही वेळेला जसं दाखवण्याची एक पद्धत श्रीकृष्ण भगवंताची सांगितली, तशी आईसाहेबांच्याही चरित्रात आपल्याला बघायला मिळते. अशा पद्धतीनं देहात असूनही विदेही अशी स्थिती आईसाहेबांना प्राप्त झालेली आहे. प्रारब्ध भोग कोणा चुकती, राम कृष्णही यास भोगती, हाच आदर्श जगा दावी आई. काही काळ ऐसा क्रमिला, तेथ भक्तगण पाहोनी द्रवला, आई असे परमोच्च स्थितीला, आता परब्रह्माशी ऐक्यता हवी वाटे. जणू काही आत्म प्रकर्षानं एखाद्या ठिकाणी आपल्याला कोणीतरी बांधून ठेवल्यावर जसं आपल्याला अस्वस्थ होतं, तसं या देहाचं बंधन आईला अस्वस्थ करत होतं की आता या बंधनात नको वाटतंय. आणि असं मनोगत आईसाहेबांनी स्वामींजवळ व्यक्त केलं. ऐसे मनोगत आईने सांगितले, स्वामींनी योग्य काळासाठी थांबविले, गायत्री पुरश्चरण उमाकांताने आरंभिले, तया समाप्तीची आई वाट पाहे. पुन्हा सद्गुरूंचा आदेश. प्रत्येक गोष्ट सद्गुरूंच्या आज्ञेनं, देह सोडायचा आहे सद्गुरूंच्या आज्ञेनं सोडणार आहे. त्याआधी सुद्धा एक अनुष्ठान व्हावं. त्यानुसार स्वामींना आज्ञा झाली की सद्गुरू अप्पा महाराज
परमपूजनीय आप्पा महाराजांचं व्यावहारिक नाव उमाकांत. त्यांनी अनुष्ठान सुरू केलं. ठरलेल्या नियमानुसार अनुष्ठान रोजचं. त्या अनुष्ठानामध्ये रोजचा प्रसाद आईसाहेबांना दिला जायचा. अशा पद्धतीनं आईसाहेबांचं देहाकडे तटस्थपणे पाहणं आणि देहाचं बंधन नको वाटणं, ही स्थिती जणू काही आई जगदंबेला सुद्धा आता नको वाटली. योग्य स्थिती लवकरात लवकर यावी ही व्यवस्था आई जगदंबेने सद्गुरूंनी योजना आखली. चतुर्थी या दिवसावरती, या तिथीवरती आईसाहेबांची विशेष प्रीती आपल्याला दिसून येते. आपण उद्या आईसाहेबांच्या जन्मशताब्दीचा जन्माची तिथी उद्या आपण साजरी करणार आहोत, माघ वद्य चतुर्थी. आणि आईसाहेबांच्या देहत्यागाची तिथी सुद्धा चतुर्थीच. परमपूजनीय सद्गुरू आप्पा महाराजांचं अनुष्ठान संपत आलं. तसतसा आईसाहेबांचा देहामध्ये असण्याचा काळ कमी होत चालला होता. त्या अधिक काळ भावावस्थेतच असायच्या. भाद्रपद वद्य महिन्यामध्ये, भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षामध्ये तृतीयेलाच ते अनुष्ठान संपवून त्याचं तीर्थप्राशन आईसाहेबांनी केलं. ते तीर्थ उशाशी आणून ठेवलेलं होतं. देहाची स्थिती अत्यंत नाजूक झालेली होती. चतुर्थीच्या उषक्काल या समयास प्रेमानंदी माऊलीने स्मरले सद्गुरु चरणास, अगदी सहज त्यागिले देहास, एक रूप जाहली आई परब्रह्म तत्वी. अत्यंत सहजपणे अंगावरचं वस्त्र काढून ठेवावं, त्या पद्धतीनं आईसाहेबांनी अंतिम क्षणी तीर्थप्राशन केलं आणि त्यानंतर देहाचा त्याग केला. परब्रह्मतत्वाशी आईसाहेब एकरूप झाले. मुळातील जो मौक्तिक जाणा, जोशी कुळी लाभले कोंदणा, सद्गुरूंनी घडविला हा दागिना, ऐशा प्रेमानंदी आईसी शरण जाऊ. प्रत्यक्ष भगवतीचा अंश प्रेमानंदी आई, लीला सहचारिणी स्वामींची होई, प्रपंचातून परमार्थाची शिकवण देई, नमन नमन या भगवती स्वरूपा करू आता. परब्रह्मतत्वाशी एकरूप झालेल्या, ब्रह्मीभूत झालेल्या आईसाहेबांचं हे वर्णन आहे. मुळातीलच मोती, त्याला कोंदण मिळालं स्वामींच्या सहवासाचं, मार्गदर्शनाचं, कृपेचं. ही घटना झाल्यानंतर जसा जसा निरोप मिळाला, अनेक जण त्या ठिकाणी जमले. भक्त जमले तेथे अपार, दुःखासी तयांच्या नसे पारावार, स्वामी तयांसी सांगती हळूवार दुःख. अतिशय सुंदर असं हे चरित्रकथन डॉक्टर आयुर्वेदाचार्य अनिकेत घोटणकर यांनी या ठिकाणी प्रस्तुत केलं. त्यांची रसाळ वाणी आणि तितकंच माधुर्य वाक्यातलं आणि प्रत्यक्ष त्यांनी उद्धृत केलेले प्रसंग, जोरदार टाळ्या अनिकेतसाठी झाले पाहिजेत.
आजच्या या सुंदर अशा प्रसंगी गुरुवर्य यज्ञेश्वरजी महाराज या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा गुरुप्रसाद त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे आणि खूप खूप सुंदर असं 5-6 दिवस ठरलेल्या वेळी आणि ठरलेले अध्याय असे त्यांनी या ठिकाणी घेतलेले होते. ही खऱ्या अर्थानं गुरु आज्ञा आणि गुरुकृपाच म्हणायची की डॉक्टर असूनही त्यांनी हे चरित्रकथन सुंदर असं या ठिकाणी केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.